लोकशाही वाचवण्यासाठी आमची लढाई सुरू आहे, काँग्रेसनं समजून घ्यावं असं संजय राऊत म्हणाले। काँग्रेसच्या नेत्यांनी इतिहास समजून घेणं गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलंय। शिवाय राहुल गांधी, चेन्नी थल्ला आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याशीही आम्ही बोलू असंही संजय राऊत म्हणाले। काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला असेल, महापौर मराठी होणं याला आम्ही प्राधान्य देतो असंही संजय राऊतांनी म्हटलंय। आम्ही सगळे एकत्र येऊन 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरुद्ध मोर्चा काढतो। ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे, हे काँग्रेसनं समजून घेतलं पाहिजे। लोकशाही, संविधान आणि मुंबई वाचवण्याची लढाई ही अत्यंत निकराची लढाई आहे। हे आमच्या या सहकार्याने समजून घेतलं तर मराठी माणूस हे उपकार कायम लक्षात ठेवेल। नाही, आम्हाला तर काँग्रेसचा प्रधानमंत्रीच करायचा होता, पण नाही होऊ शकला ना। आम्ही असं नाही म्हणालो की शिवसेनेचा करायचा आहे किंवा अन्य पक्षांचा करायचा आहे। त्याच्यामुळे आमचं मन फार मोठं आहे आणि आम्हाला राहुल गांधी यांनाच प्रधानमंत्री करायचं आहे। मुंबईच्या महापौराचं काय घेऊन बसले ते महाशय? तुम्ही मुंबईचे काय 27 महानगरपालिकांचे महापौर काँग्रेसचे करा, काही अडचण नाही। भारतीय जनता पक्षाला रोखणं, त्याच्यासमोर आव्हान उभं करणं आपल्या ऐक्याचं, ही आमची भूमिका आहे। महापौर मराठी होणं याला आम्ही प्राधान्य देतो। त्याच्यामुळे कोण काँग्रेसचे नेते मुंबईत काय बोलतायत, बाहेर काय बोलतायत, मला असं वाटत नाही काँग्रेस पक्षामध्ये अशा प्रकारचे तीव्र मतभेद आहेत। हा काही अंतर्गत त्यांचा वाद उफाळून आला असेल। मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, ती मराठी माणसाच्या हातात राहायला पाहिजे आणि म्हणून काँग्रेस पक्षातल्या मराठी नेतृत्वाने पुढलं जे संकट आहे मुंबईवरचं, त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे। आणि आम्हाला जर काही बोलायचं असेल तर आम्ही राहुल गांधींशी बोलू ना, आम्ही मल्लिकार्जुन खरगे साहेबांशी बोलू, वेणुगोपालजी आहेत सरचिटणीस, आणि जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत रमेश चेन्नीथलाजी, त्यांच्याशी बोलू। या 4ही प्रमुख लोकांशी या विषयावरती अद्याप साधी चर्चाही झालेली नाही। त्याच्या उगाच त्याच्यावरती आकांतांडव करण्यात अर्थ नाही। दरम्यान धंगेकरांचे बोलविते धनी हे सरकारमध्येच बसलेत। भाजपमधील अंतर्गत संघर्ष उफाळून आलाय असंही राऊतांनी म्हटलंय। रवींद्र धंगेकर हा मोहरा आहे असाही मोठा दावा संजय राऊतांनी केलाय। तर मोहोळ विरुद्ध भाजपातील एका गटात संघर्ष सुरू असल्याचं राऊतांनी या ठिकाणी सांगितलं। अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष ठिकठिकाणी उफाळून आलेले आहे। मोहोळ विरुद्ध धंगेकर हे मोहोळ विरुद्ध धंगेकर नसून मोहोळ विरुद्ध भारतीय जनता पक्षातला एक गट। धंगेकर हा मोहरा आहे। धंगेकरांना माल मसाला पुरवणारे हात वेगळे आहेत आणि धंगेकरांचे बोलवते धनी हे सरकारमध्ये बसलेले